नमस्कार. नमस्कार. गप्पा गोष्टी या सदरामध्ये मी जलील पठाण आणि माझे मित्र दत्ता वंताळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आज जो विषय आम्ही घेऊन बसलो आहोत तो औसेकरांच्या आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरनं रोज जा ये करणाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, जीवन मरणाचा विषय आहे. आपल्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. गेल्या अनेक दिवसापासून औसा अप्रोच चौकातल्या उड्डाणपुलाविषयी अनेक वावड्या उडत आहेत. दत्ताभाऊ, म्हणजे आता औसेकरांना आता उड्डाणपूल म्हणलं की आता लक्ष सुद्धा देण्यात गेलेत आता. कारण त्यांची उत्सुकता आणि त्यांच्या अपेक्षा एवढ्यात आणल्या गेल्या आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्यासारखं झालं. कारण बरेच लोक मिली तिथं, अनेकांचे अपघात झाले, अनेक तंटे झाले, जखमी झाले, अनेक भांडणं झाली, दुश्मन्या झाल्या. कारण त्या उड्डाणपुलाविषयी काही ठराविक अंतराने ठराविक कालावधीने एक सांगण्यात येतं की चला आता 4 महिन्यात त्या उड्डाणपुलाचं काम चालू होईल, 2 महिन्यात चालू होईल, टेंडर प्रोसेसिंग मध्ये आहे आणि तो आता चालू होईल. गडकरी साहेबांनी त्यांना म्हणजे हिरवा कंदील दाखवला आणि आपण पण त्याच्या बातम्या छापतो. लोक आता जर परवा बातमी छापली तर तुम्ही पण छापली, औसाच्या उड्डाणपुलाचं जिल्ह्यातल्या अनेक विकास कामांना गती मिळणार म्हणून. त्याच्यावर कमेंट लोकांनी विचित्र केले. त्यांचं काही चुकत नाही, ऐका, विचित्र त्यांनी कमेंट केले, त्यांचं अजिबात काही चुकलेलं नाही. बरोबर. त्याचं कारण असं आहे की आपण सुद्धा खोट्या आशा दाखवतोय असा समज झालेला आहे. काय म्हणजे नेमकं हा उड्डाणपूल होणार का नाही, होणार असेल तर प्रत्यक्ष कामाला सुरू करा आणि होणार नसेल तर त्याच्याविषयी चकार शब्द सुद्धा काढू नका, अशी मानसिकता लोकांची झालेली आहे. खरं आहे की नाही? खरं. एक वर्षापूर्वी याच रस्त्यावर 2 वाघोली येथील बहीण भावाचा मृत्यू झाला होता. हो. पहिली घटना. दुसरी घटना, भाजी विकणारा औसा मोडवर बस खाली येऊन गेला. त्याच्यानंतर रस्ता क्रॉस करून जाताना एक करजगावचा शेतकरी मयत झाला आणि या उपरांत असे अनेक अपघात झाले, अनेक गाड्यांचं नुकसान झाले. अपघात होऊन काही म्हणजे गेल्या 2-1.5 वर्षापूर्वी तर एक नवरा बायको चालले होते गाडीवर, तिथं अप्रोच मोडला असते, जागेवरच एक जण म्हणजे वर्षामध्ये 4-5 लोकांचा बळी आणि शेकडो जणांना अपंगत्व त्या उड्डाणपूल न होण्यामुळे व्हायला. आणि मागच्या 4-5 वर्षात म्हणजे पूर्वी उड्डाणपूल होऊ नये यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला, त्याच्यानंतर उड्डाणपूल व्हावा यासाठी पुढाकार घेतला. मात्र या दोन्ही पुढाकारामध्ये वर्षभरापासून किंवा 2 वर्षापासून मागच्या काही दिवसात जी नौटंकी सुरू आहे उड्डाणपुलाची, पत्रकाराला आपल्या उपोषण करावं लागलं त्या उड्डाणपूल. रमेश लोढेला आपल्या त्यानं उपोषण केलं 8-10 दिवस, तरी काही उपयोग झाला नाही. त्या रस्ते प्राधिकरणचे लोक येतात, सर्वे करतात, जातात, कुठून कुठे करायचा आणि उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या निमित्तानं नगरपालिकेमध्ये सुद्धा असं लोकप्रतिनिधींनी म्हटलं की बाबा हा उड्डाणपूल आता आम्ही MIDCच्या पुढे नेऊ, उजनी मोडच्या पुढे नेऊ, त्याची मर्यादा अजून वाढवू. फक्त ह्या घोषणा आहेत. पण ठीक आहे, राजकारणाचा भाग जाऊ द्या, परंतु दुःख ह्या गोष्टीचं आहे की तिथली जी परिस्थिती आहे अत्यंत भयानक आहे, अत्यंत भयानक. पोलीस यंत्रणा सुद्धा तिथं कमी पडते ट्रॅफिक झाल्यावर. आणि शेवटी कसं आहे, तिथे एकतर सिग्नलची सोय नाही, काहीच गोष्टी नाही. दत्ताभाऊ, सिग्नल हा पर्याय तिथं होऊच शकत तात्पुरत्या स्वरूपात केला गेला नाही ना, मला हे म्हणायचंय. उड्डाणपूल तर रखडलाच ना, उड्डाणपूल रखडला, 2 वर्ष झालं रखडलाय. हा रखडण्यामागं काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, मला म्हणजे असं ऐकवायच मिळतं
किंवा बोललं चाललंय हे. हा हम्म. की सुरुवातीला हा उड्डाणपूल व्हावा अशी काही लोकांची इच्छा नाही, होती. तो रस्ते करत असताना तो प्रस्तावित उड्डाणपूल होताच. होता. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. उजनी सारख्या ठिकाणी उड्डाणपूल आहे, पलीकडे पाटोद्यासारख्या ठिकाणी उड्डाणपूल बोरफळला आहे, आहे इथं. बोरफळला 4 आहे, किलोमीटर. बेलकुंडला आहे, शिवली मोडला आहे आणि नागरसोगा मोडला सुद्धा आहे दत्ताभाऊ. करेक्ट आहे. मग मग एवढ्या छोट्या छोट्या ट्रॅफिक वाल्या जागेमध्ये किंवा स्पॉटवर जर उड्डाणपुलाची निर्मिती होत असेल आणि औसा सारख्या शहरात जर उड्डाणपूल होत नसेल तर हे भयानक आहे. बरं, उड्डाणपुलासाठी लोकांनी आता किती संघर्ष करायचा, किती तुम्ही म्हटलं तसं रमेश लोंढेंनी 7 दिवस उपोषण केलं. त्यालाही रस्ते प्राधिकरणानं पत्र दिलं आणि सांगितलं की आम्ही असाच होतो. त्यांनी शेवटी कोर्टात गेले. कोर्टात पण त्यांचं लढाई चालू आहे आणि मला असं ऐकवत आहे किंवा बोललं चाललंय की लोकप्रतिनिधींनी सुरुवातीच्या काळामध्ये त्या चौकातल्या काही मुठभर लोकांच्या हितासाठी ते लोकप्रतिनिधीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या इथं रोजीरोटी आहे आणि इथला धंदा आमचा संपून जाईल. आणि दुसरी एक गोष्ट की आता जे आपले प्रभारी नगराध्यक्ष आहेत डॉक्टर अफसर शेख यांनी पण त्यांना विरोध केला की औसा शहराचं विभाजन होईल, पूर्व औसा आणि पश्चिम औसा असं विभाजन होईल, त्याच्यासाठी त्यांनी विरोध केला. पण निवडणुकीच्या अगोदर या त्यांच्या विरोधाला नागरिकांचा प्रचंड कडाडून विरोध झाला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण या उड्डाणपुलाला विरोध केल्यामुळं औसा शहराची जी जनता आहे ती आपल्या विरोधात जाऊ शकते. त्यांनी अचानक U-टर्न घेतला आणि मग सांगितलं की आम्हाला पिलरचा बनवा. काय म्हणजे एकूणच इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणतो मी, सगळे, केवळ आमदार नाही, सगळेच लोकप्रतिनिधी औसा शहरातल्या नागरिकांच्या जीवावर उठल्यासारखं वाटतंय. कारण त्यांना इथं काही लोकांनी कमेंट केल्या होत्या भाऊ की उजनीला जाऊन बघा कसं भकास झालंय, अमक्याला जाऊन बघा कसं भकास झालंय. अरे माझं म्हणणं त्या लोकांना एवढंच आहे की जर एखाद्या घरातला कर्ता पुरुष जर अपघातात मेला, त्या घराची काय अवस्था होती तुम्हाला काय माहिती. अरे धंदा इथं नाही झाला तर थोडं बाजूला जाऊन करतील ना ते. मात्र जर जीव गेला एखाद्याचा तर तुम्ही भरपाई करून देणार आहे का त्याची. बोलायला म्हणजे विरोधाला विरोध म्हणून बर ठीक आहे ना, आग उजनीचा धंदा कुठं कमी झालाय, काही दुकानं पुढे आली, उड्डाणपुलाच्या पुढे आली, आज तेजीत चाललंय. पहिलं जेवढं आणि ज्या उड्डाणपुलाच्या बाजूला बी जेवढी काही दुकानं आहेत चालायला लागले, होता ना, रस्ता अरुंद होता, त्रास होत होता, मोकळं झालं सगळं. त्याच्यामुळं उड्डाणपुलामुळं धंदा बसेल किंवा लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल हे फक्त भीती दाखवण्याचं साधन झालंय भाऊ. नाही, पण एखादा प्रकल्प, कुठलाही प्रकल्प जर रस्ते प्राधिकरण व सरकार घेत असते तर ते 5-50 वर्षाचा विचार करून घेते ना, फ्युचरचा उड्डाणपूल प्रस्तावित होत हो या रस्त्यात. मग हा उड्डाणपूल नको म्हणणारीची संख्या मुठभर होती आणि त्या मुठभर लोकांसाठी त्यावेळेस निवडणुकीच्या आता विरोधी पक्षानं तर रास्ता रोको केला होता, सर्व पक्षीय महाविकास आघाडी. त्यावेळेस आपले माने साहेब बी होते त्याच्यात, त्यांनी पण म्हणले उड्डाणपूल व्हावा, सगळ्यांचीच मागणी होती. आता त्याच्यातले बरेच लोक आता आमदार साहेबांसोबत आहेत. आता त्यांनी पण ही मागणी रिटून धरायला पाहिजे उड्डाणपुलाची. बरोबर, राजकारण बाजूला ठेवून. मात्र काय व्हायला दिलं याच्यामध्ये, आमदार साहेबांनी या प्रकरणामध्ये आता खरंच बेसिक काम दाखवलं. लोक विकास दिसतो का, विकासात दिसतो, मी मान्य करतो विकास दिसतो, परंतु एखादा विकास मंजूर झालाय तो रद्द करणं असा आरोप होत होता त्यांच्यावर. तो रद्द करणं कितपत योग्य आहे. जर तुम्ही 5 मजली
शासकीय रुग्णालय इथं बांधलंय, मग तो उड्डाणपूल कॅन्सल करून तिथले अपघात वाढून या रुग्णालयात भरती करायचे का? मला असं म्हणायचं. अहो तो उड्डाणपूल जर हे झाला तर हे अपघातामध्ये इथं दवाखान्यात संख्या कमी होईल ना, अपघातांची. लोक सुरक्षित सुरक्षित जातील ना. जातील येतील ना. हं. किती बिकट अवस्था आहे ही. फक्त मला असं वाटतं की याच्यामध्ये आमदार अभिमन्यू पवार हे मागच्या 2 वर्षापासून कमीत कमी 3 वेळेस गडकरी साहेबांना भेटले. त्या उड्डाणपुलाच्या हो, प्रश्नावर. हे म्हणजे ते आमदार झाल्यापासून सांगतो मी. हो. आमदार झाल्यापासून स्वतः गडकरी साहेब इथं आले होते किल्ल्याला. त्यावेळेस पण विषय निघाला. परवा गेले होते. त्याच्या अगोदर विधानसभा झाल्या एकदा गेले होते. नागपूरलाच भेट झाली नागपूरला होती भेट त्यांची. 3-4 वेळेस त्यांनी भेटले. काय आउटपुट आहे? ते आमदार झाल्यापासून आजपर्यंत 2-2.5 वर्ष झाले. काय झालं उड्डाणपुलाचं? 2.5 वर्षात असले बरं, मंजूर होता, प्रस्तावित होता. असं काय अडकलं घोंगडं तिथं? ते होत नाही. म्हणजे मला तर वाटतं उड्डाणपूल करायचाच नाही. मानसिकताच नाही आणि उड्डाणपूल फक्त तुमच्या माझ्या पत्रकाराच्या म्हणजे आपल्यासारख्याच पत्रकाराच्या माध्यमातून बातम्या आल्यानंतर त्या बातम्याचा रोष पत्रकारांवर घालायचं की तुम्हाला लोक- लोक म्हणाले लोक बोलायला लागलेत. हो हो. उड्डाणपूल म्हणले का रे कशाला राव, काय तुम्ही. म्हणजे लोकांची मानसिकता आपल्याबद्दल चांगली राहिली नाही. कारण की तिथं फार सेन्सिटिव्ह विषय. या मतदारसंघामधून सोलापूर असेल, कर्नाटक, इतर लोकप्रतिनिधी बी जात असतील. एवढ्या मोठ्या शहरात एवढी ट्रॅफिक इथं होत असेल, किती दुर्दैव आहे हे. एखादी मोठी घटना व्हायची वाट बघायची का? बरोबर. त्याचं काहीतरी मोठं काहीतरी इथं श्रद्धांजली चौक लावायचं आहे का? तिथं उड्डाणपुलाला नाव द्यायचंय का कुणाचं श्रद्धांजली चौकाचं? कशासाठी थांबवले तुम्ही? करा ना. शाळेच्या बस येते जातो, विद्यार्थी आता लातूरला शिकायला जातात. भाऊ लय आपलेच सकाळी सकाळी तर अंगावर काटा मग? येतो. विद्यार्थ्याच्या ज्या काही व्हॅन्स असतात ना तिथून जात असतात 100% आणि म्हातारे कोतारे जाणं येणं चालू असते. बऱ्याच महिला तर त्या चौकातनं जाणं नको म्हणून आजूबाजूच्या तिकडून मला चालल्या. थोडस, मला तुम्ही काही म्हणा, आमदार साहेबांनी या बाबतीत थोडीशी नाही, चूक केली. असं 100% नाही हो. तुम्ही नुकसान केलं शहरात. 100% तुम्ही शहराचं नुकसान, तुम्ही किती रस्ते बांधलो, काय बांधलो याला महत्व नाही. तुम्ही लोकांच्या जीव जिथं जीव जाऊ शकतो त्या जीवाला वाचू शकलो नव्हतो. तो उड्डाणपूल राहिला असता तर ते माणूस मेलं नसतं. ते लेकरं 2 जी बहीण भाऊ ते वाघुली मेले नसते. त्या करजगावचा शेतकरी रस्ता ओलून जाताना मेला नसता. बरोबर. घटना कुठलीही दुर्दैवीच असते, पण घटना त्या गोष्टीमुळे घडणं, त्याला एक कारण लागणं हे फार दुर्दैव आहे. नाही दत्ताभाऊ, 100% आमदार साहेबांचं या उड्डाणपूल रद्द करण्यासाठी काय शिफारस असेल किंवा पाऊल असेल ते चूकच झालेली आहे. नाही, तुम्ही जेवढ्या पोटतिडकीनं म्हणजे जेवढ्या फास्ट तुम्ही ते रद्द केलात तेवढ्या फास्ट ते रिव्हर्स तुम्ही चालू आणायला पाहिजे होतं. 2.5 वर्ष झाले. निवडणुकीच्या अगोदर प्रचारामध्ये विरोधकांनी मोर्चा काढला, रास्ता रोको केला, तेव्हा तुम्ही उड्डाणपूल आणायची भाषा केली आणि लगेच निवडून आल्या गडकरी साहेबांना भेटला. बरं, गंमत सांगतो दत्ताभाऊ, ज्या मुठभर लोकांसाठी आमदार अभिमन्यू पवारांनी औसा शहरातल्या 40-50 हजार लोकांना अंगावर घेतलं तो उड्डाणपूल रद्द करून, त्या लोकांनी आमदार अभिमन्यू पवारांना निवडणुकीत किती साथ दिली हो? बरोबर. ज्या राजकारणासाठी आमदार अभिमन्यू पवारांनी एवढ्या लोकांचा रोष अंगावर घेतला, कशासाठी? त्यांचं राजकारण सोपं जावं याच्यासाठी. बरोबर. मात्र त्या लोकांनी यांना किती साथ दिलीच नाही. मी तर म्हणतो 95% लोकांनी साथ आरोप दिली. झाले ना पवार साहेबांवर, वैयक्तिक आरोप झाले त्यावेळेस. हो, तिथं उड्डाणपूल न करणं म्हणजे त्यांच्या काही तिथं काही जागा वगैरे आहेत, असे आरोप झाले. हो ना, लोकांनी केले चर्चा, खाजगी चर्चा करायची. बरोबर आहे. म्हणजे शेवटी एवढं सगळं लोकांसाठी, त्यांनी स्वतःसाठी केलं नाही, त्यांचं काही नाही लक्षात घ्या. परंतु हे लोकांसाठी करत असताना कित्येक लोकांचा रोष त्यांनी अंगावर घेतला आहे याची त्यांना कल्पना नाही. 100% दत्ताभाऊ, 15 मिनिटं व्हायला लागलेत. आपण हा व्हिडिओ आवरता घेऊ. शेवटी आमच्या दोघांकडनं एकच म्हणणं आहे, हात जोडून विनंती आहे,
उड्डाणपुलाच्या बाबतीत राजकारण करू नका. डॉक्टर अफसर शेख असतील, आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा अन्य काही पक्ष संघटनाचे पदाधिकारी असतील, याच्यामध्ये राजकारण करू नका. आणि जर उड्डाणपूल होत असेल तर त्याच्या आड जाऊ नका. कारण उड्डाणपूल न झाल्यामुळं जर तिथं जर अजून बळी गेले कुणाचे तर त्याचं पाप तुमच्या माथी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की या शहराचा विकास खुंटेल किंवा शहर दोन भागामध्ये विभागलं जाईल किंवा उड्डाणपुलामुळं इथं जे मार्केट आहे ते संपुष्टात येईल अशी भीती काही मंडळी घालायला लागली आहेत. त्यांना पण माझी विनंती आहे की एखाद्याच्या जीवापेक्षा तिथं व्यवसाय करून पैसा कमवणं हे कधीही चांगलं नाही. कारण जीव प्रथम आहे आणि व्यवसाय नंतर आहे. आज तिथं नाही तर पुढे जाऊन व्यवसाय करतील लोक. दत्ताभाऊ, दुसरी गोष्ट अशी की काही लोक सल्ला द्यायला लागले की उड्डाणपूल कॅन्सल करून बाह्य वळण रस्ता जो बायपास आहे तो करा. सोपं आहे का ते? समजा तो बायपास झाला तरी उड्डाणपुलाला तो पर्याय होऊ शकत नाही. कारण औसा शहरामध्ये येणारे आणि जाणारे जे वाहन आहेत ते तिथूनच जाणार आहेत. आणि औसा शहरात मी तुम्हाला खात्रीने सांगतो औषध बायपास होऊ शकत नाही. समजा खात्रीने सांगतो. त्याचं कारण 2-3 आहे. आता हे कसं बायपास दाखवायचं आणि उड्डाणपूल कॅन्सल करायचं, पुन्हा उड्डाणपूल बी होणार आहे आणि बायपास बी होणार आहे. कसं शक्य आहे? उड्डाणपूल झाल्यावर बायपास होणार नाही आणि बायपास झाला तर उड्डाणपूल होणार नाही. म्हणून लोकप्रतिनिधींनी जर खरंच आता औसेकरांचा अंत पाहू नये, जर उड्डाणपूल होणार असेल तर त्याची तातडीनं सुरुवात करा. होणार नसेल तर उड्डाणपुलाचा उच्चार तुमच्या आता तिकडून महापुरुष मार्ग जो काढला, इथली गर्दी कमी काढून सुद्धा गर्दी आहे इथे. औषध न जाणारे किंवा औषधाला येणारे लोक 100% जाणार आहे तो. आता कर्नाटकला काही जाणारे लातूरचे इथं औषध पाहुणे म्हणून औषध खाली येणारच ना गावात. ते इथं मोठं लट मंदिर आहे महाराजांचं, तिथं भक्तगणाची संख्या आहे. किंवा ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात, काही औषधामध्ये उतरायचं असतंय, काही इथून घ्यायचं असतंय, ते तिकडे थोडंच तसं जाणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, लातूरपेक्षा व्यापाराची खरेदीची आपल्या तालुक्यातले सगळे लोक औषधच येतात. लातूरला संख्या कमी आहे जायची. कपडे असतील किंवा सोनं असेल, बाकीच्या अनेक गोष्टी. फक्त ग्रामीण भागातला जो गोरगरीब आहे, अशा गर्दी जिथं होती आहे किंवा आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा बऱ्याच सगळ्या महाविद्यालय असतील, या गोष्टीसाठी होणारी जी रोजची गर्दी आहे, शहराला खुल्लं करण्यासाठी, जे शहर सुटसुटीत दिसावं त्याच्यासाठी उड्डाणपूल जर झालं, ठीक आहे, त्याच्यामध्ये उड्डाणपूल कसा व्हावा हा भाग वेगळा. ते करण्याचं धोरण किंवा ते अधिकार त्या रस्ते प्राधिकरणला आहे. तुम्हाला नाहीत, मलाही नाहीत आणि कुणाच्या सजेशनलाही नाही. कारण की एवढं मोठं तुम्ही बोज घेऊन जायचं असेल तर प्लेअरचा पूल बी तिथे काय टिकल असं मला वाटत नाही. आणि तीच होईल ना, तीच होईल ना. गाडी पलीकडे क्रॉस करून जायची असेल, प्रत्येक बाजू जर प्लेअर केला, ते म्हणजे आता औसेकरांची इच्छा आहे पिलरचा करा, बंदिस्त करा किंवा कुठलाही करा. मात्र या ठिकाणी औसा अप्रोच रोडला उड्डाणपूल हा हवाच. कारण या उड्डाणपुला नसल्यामुळं तिथं अनेकांचे बळी चाललेत, अनेक संसार उघड्यावर आलेत, अनेक महिला विधवा व्हायला लागलेत आणि अनेक मुलं त्या अनाथ व्हायला लागलेत. या उड्डाणपुलाचं जर राजकारण करून या लोकांच्या जीवावर तुम्ही उठत असाल तर माणूस म्हणून तर आम्ही माफ करणार नाही, पण नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, हे या निमित्तानं सांगावं वाटतंय. कारण उड्डाणपूल हा औसेकरांसाठी एक अतिशय महत्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे, जीवन मरणाचा विषय. त्याच्यामुळं कृपा करून आमदार महोदयांना विनंती आहे, डॉक्टर अफसर शेख साहेबांना विनंती आहे आणि खासदार ओमराजेंना सुद्धा विनंती आहे, आणि जे
लोक इथं उड्डाणपूल नको म्हणत आहेत, त्यांना पण विनंती आहे की तुम्ही या उड्डाणपुलाला विरोध करून किंवा हा उड्डाणपूल कॅन्सल करण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखाद्याचा तळतळाट घेऊ नका. कारण एखाद्याचा तळतळाट लागला तर 7 पिढी सुद्धा जागा देत नाही. त्याच्यामुळं सबंध औषधकरांची मागणी आहे, या उड्डाणपुलाची तात्काळ सुरुवात करा. आश्वासनं नको किंवा चिटुऱ्या नको, पत्रक नको, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे. आणि या उड्डाणपुलाच्या निमित्तानं एक औषधकरांना एक वेगळा विकास. आमदार अभिमन्यू पवारांना पण आमची दोघांची विनंती आहे, ज्या तत्परतेनं तुम्ही उड्डाणपूल कॅन्सल करण्यासाठी पावलं उचलली, तीच तत्परता आता तुम्ही उड्डाणपूल परत उभारण्यासाठी करा. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या अंगी किंवा तुमच्यामध्ये उड्डाणपूल कॅन्सल करण्याची जशी ताकद आहे, तशी उड्डाणपूल परत मंजूर करून तो उभारण्याची पण ताकद आहे. हे मतदारसंघातल्या लोकांना कळू द्या. त्याच्यामुळं गडकरी साहेब असतील, अन्य केंद्रीय मंत्री कोणी असतील, त्यांच्या मागे पाठपुरावा करा आणि हा उड्डाणपूल पूर्णत्वास न्या. औसेकरांची नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.